स्वामीजी महाराजांना मी फॉलो करतो। जसं स्वामीजी महाराज सत्र सकाळचं झालं 5:30 ते 7 या दरम्यान निशुल्क योगा चालतो। बरेचसे मान्यवर डॉक्टर वैद्यकीय राजकीय असे बऱ्याचशा लोकांनी या काळामध्ये मंदिरात किंवा योग शिबिरामध्ये सहकार्य केलेलं आहे। CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी। तर ज्याला मूल होत नाही अशांसाठी खुशखबर। मूल न होणाऱ्यास आशा, बाळ होण्याची सुवर्ण संधी। तर मग उशीर कशाला करताय, आजच संपर्क करा डॉक्टर सौ मेघश्री देशमुख कहाळेकर यांच्या शुश्रूषा हॉस्पिटल एक्सी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, चिकलवाडी कॉर्नर, नांदेड। नमस्कार, मी डॉक्टर मेघश्री गिरीश देशमुख, शुश्रूषा हॉस्पिटल एक्सी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, चिखलवाडी कॉर्नर, नांदेड इथून आम्ही इथे 29-30 डिसेंबरला 10 ते 5 मध्ये स्त्री व पुरुष वंध्यत्व निवारण शिबिर करत आहोत। संपर्क साधण्यासाठी 02462 238 558 किंवा 9422874949 या नंबरवर तुम्ही नाव नोंदवू शकता। कोणासाठी तर स्त्रियांसाठी, म्हणजे ज्यांच्या नळ्या बंद आहेत, ज्यांना गर्भपिशवीचे गाठी आहेत, फायब्रॉइड आहे, एंडोमेट्रियोसिसचा आजार आहे, पीसीओडीचा आजार आहे आणि ज्यांचं वय पाळी गेली आहे, 50च्या आत वय आहे, अशा स्त्रियांसाठी। तसंच पुरुषांना ज्यांचे शुक्राणू नाही आहेत, 0 आहेत, कमी आहेत किंवा मेलेले आहेत किंवा शुक्राणू नॉर्मल असताना पण बाळ होत नाहीये, अशा पुरुषांनी पण याचा अलभ्य लाभ घ्यावा। याच्यात वैशिष्ट्य हे आहे की आम्ही याच्यात सवलतीच्या दरात सोनोग्राफी, IUI, लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीचे ऑपरेशन सवलतीच्या दरात आणि IVF टेस्ट बेबी व एक्सी करणार आहोत। तरी सगळ्याच पेशंटनी, या रुग्णांनी याचा अलभ्य लाभ घ्यावा, जेणेकरून त्याला याचा फायदा होईल। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील हाडको भागामध्ये आहोत आणि हाडको परिसरातील बालाजी मंदिर या ठिकाणी दररोज सकाळी 5 ते 7 या वेळात योग चालतो आणि दर वर्षातून या ठिकाणी 2 ते 3 वेळेस बालाजी मंदिर या ठिकाणी योगाच्या वतीने या ठिकाणी शिबिर घेतले जातात। योगा शिबिर जो की पतंजली च्या वतीने असते आणि या ठिकाणी बालाजी मंदिरचा देखील त्यामध्ये तेवढंच सहकार्य असते। या ठिकाणी बालाजी मंदिरचे अध्यक्ष दमकोंडवार सर अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्टपणे या ठिकाणी सर्वांना सहकार्य करतात आणि या ठिकाणी सर्वांसाठी जागा उपलब्ध असेल, त्यानंतर लागणारे जे काय असेल ते उपलब्ध करून देतात। त्यानिमित्त या ठिकाणी आपण आज चर्चा करत आहोत। योग शिक्षक सोनटके सर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करत आहोत। त्यांनी देखील या 7 दिवसीय योगा होता त्या योग शिकवण्यासाठी चांगलं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। सर, काय सांगणार आपण याशी? आज शिडको हाडको बालाजी मंदिर या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि योग प्रशिक्षण आज देण्याचा मला एक योग आला आणि मला खूप आनंद झाला की नांदेड शहरामध्ये असं वातावरण, आता इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे की आमचे आदरणीय अनिलजी अमृतवार गुरुजी, आमचे आदरणीय कंठेवाडजी, आदरणीय शिवपनोरजी, सर्व टीम पतंजलीची हे संपूर्ण तन मन धनाने कार्यरत आहे आणि नांदेड जिल्हा योगमय कसा होईल हा प्रयत्न सुरू आहे। या ठिकाणी आज बालाजी मंदिर ठिकाणी आम्ही शिडको हाडको इथे आलेलो आहोत। आदरणीय आमचे बालाजी मंदिरचे मुखिया दमकोंडवारजी आमच्या सोबत आहेत। यांनी मी लगभग मागील 10 वर्षापासून पाहतो मी ह्यांची जी सेवा आहे, कधी आवाज द्या नाही कधी म्हणत नाहीत आणि या योगाच्या कार्याला तन मन धनाने सहयोग करतात। सर्व टीम बालाजी मंदिरची टीम इथली योगाची टीम आहे आणि हे आज या ठिकाणी योग सर्वांनी खूप चांगला योग केलेला आहे। सर्व योग करून स्वस्थ होतील मला विश्वास आहे आणि सर्वांना एक माझा संदेश आहे, योग केल्याशिवाय दिवसाची सुरुवात करू नका, पहिल्यांदा योग करा मग बाकी अन्य काम करा। ओम। या ठिकाणी योगामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या एखाद्या बिमारीला कोणतंच कुठंच औषध जर नसेल तर या ठिकाणी आपण योगा जर केलात तर त्या बिमारीवर या ठिकाणी इलाज होऊ शकतो। या ठिकाणी आपल्यासोबत सोनटके सर आहेत, त्यांची आपण या ठिकाणी कमेंट्री देखील पाहिलात। अगदी आम्हाला असं वाटत होतं की या ठिकाणी रामदेव बाबा अवतरलेत, त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी कमेंट्री केली। त्यानंतर त्यांचा योग देखील रामदेव बाबाच्या बराबरीत म्हणणार नाही परंतु त्यांच्या तुलनीय आहे असं मला वाटतंय। या ठिकाणी आपण हे एवढा योग आणि रामदेव बाबाची ट्रुकॉपी जी आवाजाची असेल ते आपण कशा प्रकारे काढता? आपण स्वामीजी महाराजांना मी फॉलो करतो। जसं स्वामीजी महाराज सत्र सकाळचं झालं की मी सायंकाळी 1-2 तास लिहितो मी
लिखाण माझं दररोज असते आणि यूट्यूब पाहून मी स्वामीजीसोबत जुडलेला आहे. यूट्यूब TV पाहून. नंतर हरिद्वारला जाऊन घेतलं प्रशिक्षण. आता मी माझं जीवन संपूर्ण माझ्या गुरुला योगाला अर्पण केलेलं आहे. मुझको जमी आसमा मिल गए, गुरु क्या मिल गए, भगवान मिल गए. तो ये अपने आप होता है. गुरु मेरे 24 घंटा मेरे साथ रहते हैं. ओम. या ठिकाणी नांदेड शहरामध्ये पाणी घुटण्या एवढी या ठिकाणी थंडी पडलेली आहे. तरी पण या थंडीच्या कडाक्यात या ठिकाणी लहान लहान जे शाळेतले विद्यार्थी असतील त्यांनी, त्यानंतर या ठिकाणी सिडको हाडको परिसरातील योग साधकांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी योगासाठी योगदान दिलेलं आहे. त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत जे नेहमी या ठिकाणी 12ही महिने दररोज या ठिकाणी जे योग घेतात ते या ठिकाणी बालाजी वारकरी देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार. ते योग शिक्षक आहेत आणि त्यांच्या आयोजनातून या ठिकाणी सर्व सिडको हाडकोतील परिसरातील जनतेला योग शिकवलं जातं. या ठिकाणी थंडी असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कोणताही दिवस त्यांनी खंडित न करता अखंडित बालाजी वारकर सर हे या ठिकाणी योग शिकवण्यासाठी हजर राहतात. सर, काय सांगतात आपण या ठिकाणी? हात लावून. या ठिकाणी रोज सकाळी 5:30 ते 7 या दरम्यान निशुल्क योगा चालतो आणि त्या योगाचा भार आमच्यावरती मी पालदेवार सर असो, काही सहकारी आमचे विभावरीताई देशमुख, तरी आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी 12 महिने निशुल्क योगा शिबिर आम्ही चालवतो. आणि सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो की आपण निरोगी जीवन जगावं, निरामय राहावं. आणि आमच्या ऋषी परंपरांनी एक मंत्र लिहिलेला आहे की सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख भागवेत. तर या मंत्राचा मला जप समजल्यानंतर मी मानव धर्म हीच ईश्वर सेवा म्हणून मी कार्यास सुरुवात केलेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी 7 दिवस जे या ठिकाणी योगाचा सप्ताह झाला, यामध्ये काय काय आयोजन केलं होतं, कोण कोण आलं या ठिकाणी आला होता मान्यवर? या ठिकाणी आमचे महाराष्ट्र प्रभारी अनिल आमरतवार सर, त्यानंतर हनुमंतजी ढगे, सविताताई गबाळे, इंटरनॅशनल योग शिक्षक किशनरावजी भवर सर, सोनटक्के सर, या सर्वांना आम्ही आमंत्रित केलं होतं. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं एक सांगायचं राहून गेलं की मी सांगितलं की या ठिकाणी कोणत्याच बिमारीवर जर कुठंच इलाज होत नसेल तर या ठिकाणी योगात होतो. परंतु या ठिकाणी हे या सिडको हाडकोमध्ये किंवा कुठेही जर योग असेल तर या ठिकाणी हा योग निशुल्क असतो. मित्रहो, आपल्याला जर दवाखान्यात गेलं तर पहिल्यांदा डॉक्टर हात लावल्याबरोबर फीस घेतो आणि नंतर त्याचा इलाज होतो. तो बी इलाज होतो किंवा नाही होतो. परंतु या ठिकाणी योगा एक असा प्रकार आहे की या ठिकाणी 100% इलाज होतो. तो बी खात्रीशीर इलाज होतो. ते बी कोणत्याही या ठिकाणी पैसे न घेता या ठिकाणी आपल्याला जेव्हा आपला जसाही वेळ मिळेल ते आपण या ठिकाणी योग या ठिकाणी आता सरांनी सांगितलं आहे, जो करतो योग तो राहतो निरोग. या ठिकाणी जर आपल्याला या जीवनामध्ये दवाखान्याची पायरी चढायची नसेल, एक म्हण होती की माणसाच्या नशिबामध्ये कोर्टाची पायरी कधी येऊ नये आणि दवाखान्याची पायरी येऊ नये. परंतु या ठिकाणी आजकाल दवाखान्याची पायरी ही जन्मताच येत आहे आणि नंतर तर कंपल्सरी येत आहे. परंतु या ठिकाणी जन्मण्याच्या अगोदर लेकरू जर आईनं या ठिकाणी योग केला आणि नंतर लेकरानं जर योग केला तर या ठिकाणी बिमारी ही नावच उडणार नाही. आणि या ठिकाणी योग हे आपण पाहतो आपल्या काळामध्ये पूर्वीचे जे आपले पूर्वज होते ते योग करत गेलेत म्हणून ते 150-200 वर्ष जगत गेलेत. परंतु या ठिकाणी आजकालचे टीव्ही मोबाईल हे पाहण्यामध्ये, टीव्ही मोबाईल अतिशय चांगला आहे, बेकार आहे असं म्हणत नाही, परंतु ते पाहण्याच्या योगामध्ये या ठिकाणी आपला जे खेळ असेल, योग असेल ते विसरून गेले आहेत आणि बिमारीला आपण आतमध्ये घेतलेला आहे आपल्या शरीरामध्ये. तेव्हा आजपासून मी सांगतो की या ठिकाणी सरांनी सांगितलेलं आहे की आपण टीव्ही तर पहा, मोबाईल पहा, परंतु या ठिकाणी योग देखील करा आणि आपल्या बिमाऱ्या दूर करा. या ठिकाणी ह्या सिडको हाडको मध्ये जो योग चालतो तो योग घेण्यासाठी या ठिकाणी आपल्यासाठी मदत जे करे अरुणजी दमकोंडारा सर आपल्यासोबत आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी तेवढंच योगदान आहे की या ठिकाणी जे योग चालतो त्यांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून देतात. जागा उपलब्धच नाही तर वेळोवेळी कोणतीही जर मदत लागली, आडी अडचण लागली तर दमकोंडार सर सर्वात पहिले या ठिकाणी उपस्थित असतात. सकाळचे 5 वाजो या किती वाजो सरांना हाक मारण्याच्या अगोदर सर या ठिकाणी हजर असतात. या ठिकाणी आपल्यासोबत देखील दमकोंडार सर आहेत. सर दमकोंडार सर, या ठिकाणी योगाबद्दल काय सांगणार आपण?
धन्यवाद. पातंजली योग समिती नांदेड व बालाजी मंदिर देवस्थान हडको यांच्या संयुक्त विद्यमाने 7 दिवसाचं शिबिर अतिशय उत्साहपूर्वक नेहमीच्या परंपरेप्रमाणे घेण्यात आलं. यात बरेचसे मान्यवर, डॉक्टर, वैद्यकीय, राजकीय असे बऱ्याचशा लोकांनी या काळामध्ये मंदिरात किंवा योग शिबिरामध्ये सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल तसेच या मंदिरात जेही कार्यक्रम होतात त्यांच्यासाठी आमचे मित्र CM चॅनलचे संजयजी नेहमी प्रसिद्धी मोफत करतात व आम्हाला काही बाबतीत खरोखर सल्ला सुद्धा देतात की कशा प्रकारचं शिबिराचं आयोजन व्हावं. त्याबद्दल मी सर्व संयुक्त पातंजली समिती सिडको हडको, पातंजली समिती नांदेड व बालाजी मंदिर देवस्थानचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो. धन्यवाद सर. मित्र हो, या ठिकाणी आज 7 दिवस सप्ताह होता. सिडको हडको परिसरातील लहान बालक असतील, त्यानंतर वयोवृद्ध असतील, तरुण असतील, यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. या ठिकाणी शेकडो या ठिकाणी योग साधक येऊन या ठिकाणी आपण योग केलात. माझी एक सर्वांना विनंती आहे, माझ्या CM न्यूजकडून म्हणा किंवा माझ्या स्वतःकडून म्हणा, या आपला एक विनंती आहे सर्व सिडको हडको परिसरातील जनतेला. या ठिकाणी आपण आपल्या अंगातले आळस काढा आणि सकाळी सकाळी या ठिकाणी दररोज 5 ते 7 या वेळात आपण योग करावा. आता बऱ्याच जणांना असते, कोणी व्यवसाय व्यापारी असतात तर कोणी नोकरीला जा असते, परंतु सकाळी सकाळी आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढाच वेळ या ठिकाणी या, की आमच्यासाठी नाही किंवा योग जे शिकवतात त्यांच्यासाठी नाही, तर हा आपल्यासाठी सल्ला आहे की आपल्यासाठी मुद्दाम आपल्या अंगातली बिमारी काढायची आहे. या ठिकाणी एक माणूस आला तरी या ठिकाणी योग चालू असतो आणि 100 माणसं आले तरी या ठिकाणी योग चालू असतो. योगाला या ठिकाणी बंद होत नाही, परंतु या ठिकाणी आपण जर आलात तर आपल्या अंगातल्या हजारो बिमाऱ्या या ठिकाणी कमी होतील. आणि या ठिकाणी आपण म्हणच आहे एका घरामध्ये जर एखाद्याला जर समजा काही आनंदी झालं तर घरातले आनंदी होतात, परंतु एका घरामधलं एक जर दुःखी झालं तर ते घरच नाही, त्याचा परिवार, त्यांचे मित्रमंडळी आणि गलीतली मंडळी देखील परेशान होती त्याला बिमारी झाल्यामुळं. तर ही बिमारी जर व्हायचं नसेल तर आपण या ठिकाणी निशुल्क योग आहे, विशेष म्हणजे या ठिकाणी निशुल्क योग आहे. तेव्हा पुन्हा विनंती करतो की आपण सिडको बालाजी मंदिर या ठिकाणी सकाळी 5 वाजता यावं व आपण देखील योगा करावं, आपण निरोगी राहावं व दवाखान्यापासून अलिप्त राहावं. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.